उपस्थित आहे, भगवंताला माझा प्रणाम। तसेच मानव धर्माचे संस्थापक आपले सद्गुरू महान त्यागी बाबा जुमदेवजी उपस्थित आहे, बाबाला माझा प्रणाम। आपल्या सर्वांच्या लाडक्या मातोश्री वाराणसी आई उपस्थित आहे, आईला माझा नमस्कार। आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आशिषजी सरोदे काकाजी यांना माझा नमस्कार। त्याचप्रमाणे या परिवाराचे मार्गदर्शक, पांडुर्णा परिसरातील मार्गदर्शक जोगेकर काकाजी यांना माझा नमस्कार आणि नागपूर परिसरातील मार्गदर्शिका मम्मी पप्पाला माझा नमस्कार। आदरणीय मंच, उपस्थित सर्व सेवक, सेविका, बालसेवक सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार। आपण सर्वच या ठिकाणी आपण कोणाला अंधश्रद्धेमुळे, कोणी बाहेरबाधेमुळे, कोणाला अनेक प्रकारचं असं व्यसन होतं आणि आपण सर्व दुःखात खूप त्रस्त झालेलो होतो आणि त्याच कारणाने आपण या ठिकाणी जुळलेलो आहोत। हा परमात्माचा एक मार्ग होता की जो त्या ठिकाणी आपण येऊन सुखी आणि समाधानी झालेलो आहोत। आज या परिवारामध्ये 9वे हवन कार्य पार पडले। या परिवारामधील सेवकीनताई जी होती त्यांना खूप असं भूतबाधा होती आणि ज्याचं त्याला समजते की त्या किती दुःखात होत्या आणि भूतबाधा ही किती भयंकर असते। त्यांनी खूप ठिकाणी केलं, इकडे तिकडे त्या गेल्या। ज्याप्रमाणे आपण सर्व सेवक असतो की अनेक ठिकाणी आपण देवी देवतांची पूजा केलेली असते आणि सगळं काही करून सुद्धा आपल्याला कुठेही आराम पडलेला नसतो। विविध प्रकारच्या दुःखामध्ये जीवन फसले, समाधान नाही मिळाले म्हणून त्रासले। पाहुनी माझ्या जीवनाची दुर्दशा सर्व असले, परमात्मा एक मार्गात येताच माझे भाग्य उजाळले। आणि त्याचप्रमाणे आपण सर्व सुद्धा कुठल्याही नातेवाईकांनी आपल्याला मदत केलेली नव्हती, कुठलाही देव आपल्या समोर आडवा आलेला नव्हता। एक महान त्यागी बाबा जुमदेवजी होते की ज्यांनी स्वतःचा परिवार सुखी झाल्यानंतर एका भगवंताची प्राप्ती करून आपल्यासारख्या दुःखी गोरगरीब लोकांना त्यांनी हा मार्ग मिळवून दिलेला आहे। बाबांनी हाडाचं मणी, रक्ताचं पाणी करून सदैव ते सेवकांसाठी झिजलेले आहे। आज महान त्यागी बाबा जुमदेवजी एक साधारण मानव होते। मातोश्री वाराणसी आई ही साधारण एक स्त्री होती, परंतु आज त्यांना किती मोठं स्थान मिळालेलं आहे। आज आपण बघतो जिकडे तिकडे किती मोठा त्यांचा सत्कार केला जातो। आज त्या महामानवामुळे आज सगळा समाज सुधरत चाललेला आहे, जे कोणीही करू शकलं नाही। कुठलाही नेता, कुठलेही साधू संत जे कार्य कोणी केले नाही ते महान त्यागी बाबा जुमदेवजी यांनी समाजामध्ये कार्य केलेले आहे। व्यसनमुक्ती, आज बाबांचं स्वप्न होतं की मी पूर्ण देश सुधारेल, परंतु आपलं कार्य आहे सर्वप्रथम आपणच आपल्या घरापासून सुरुवात केली पाहिजे। आज आपला परिवार जर आपण सुधरू शकलो तरच आपण आपलं गाव आणि आपलं शहर, त्याचप्रमाणे बाबांचं स्वप्न देखील पूर्ण होईल आणि पूर्ण देश हा व्यसनमुक्त होईल। त्यासाठी आपण छान प्रकारे असं कार्य केले पाहिजे। सर्वांनी चर्चा बैठकीमध्ये गेलं पाहिजे। आज बाबांनी जसं 4 तत्व, 3 शब्द, 5 नियम दिलेले आहे, आपण तसे कार्य केले पाहिजे। आपल्या मुलांना सुद्धा त्याची वळण लावली पाहिजे। आज आपण आजूबाजूला बघतो, आजही किती असे परिवार आहे की खूप जास्त दुःखी आहे, कोणी व्यसनाने पीडित आहे, कोणाला अंधश्रद्धा आहे आणि खूप काही। आज आपण जर का या चर्चा बैठकीच्या माध्यमातून जर आपला परिवार आपण सुधारू शकलो असेल तरच आज कित्येक असे परिवार आहे की जे सुद्धा आपल्याला बघून या मार्गाशी जोडेल आणि त्यांचा सुद्धा जीवनाचा उद्धार होईल। हा धर्म ना माझा, हा धर्म ना तुझा, हा धर्म ना माझा, हा धर्म ना तुझा, धर्मात असं काय आहे, माणसाने माणसाशी माणसासम वागवे, हाच माझा खरा धर्म आहे, हाच माझा खरा धर्म आहे। एवढे बोलून मी माझ्या वाणीला विराम देते। सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार।